राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी विदर्भ मराठवाड्यातील पावसामुळे 82 एकर 264 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले। अमरावती आणि अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे। उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपुरात 90 हेक्टर तर गोंदियात 45 हेक्टर, भंडाऱ्यात 13 हेक्टर, गडचिरोलीत 11 हेक्टर, चंद्रपूर 4 हेक्टर आणि परभणीत 3 हेक्टर असे एकूण 82,264 हेक्टरमधील शेतींचे नुकसान झाले। अवकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे केळी, पपई, संत्री, मोसंबी, आंबा, चिकू, लिंबू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विदर्भात काढणीला आलेला रबी गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी, भात, तीळ, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। उन्हाळी भाजीपाला पिकांच्या मोठ्या नुकसानीचा फटका अकोला जिल्ह्यात देखील बसलाय। अकोला जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। त्यासह अकोला परिसरात भाजीपाल्यांच्या रोपांचे उत्पादन हरितगृह किंवा शेडमध्ये घेतले जाते। वादळी वाऱ्यात या हरितगृहांसह शेडचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले।